नमस्कार, मी विनोद लोखंडे न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पिलू येथील लोकसेवा तायकांदो अकॅडमीच्या काही विद्यार्थ्यांशी बातचीत करण्यासाठी आलो आहोत आणि हा विषय असा आहे की या विद्यार्थ्यांसाठी जे सतत कार्यरत असणारे त्यांचे प्रशिक्षणार्थ सर जे आहे त्यांनी त्यांच्या जीवनात कसा स्ट्रगल करून त्यांनी कशी ही अकॅडमी उभा केली, त्यांनी कधी स्थापना केली आणि त्या अकॅडमी विषयी येणाऱ्या अडचणी त्यांनी कसा मात करून त्यांच्या जीवनातील काय स्ट्रगल होता, हा एक एपिसोड आपण आज बनवणार आहोत. या एपिसोडमध्ये ते स्वतः आपल्या सोबत आहेत. तर चालूया त्यांच्याशी आपण आज बातचीत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नाव का? वाजिद शेख सर. बर. ह्या अकॅडमीसाठी तुम्ही ज्या आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ दिलं आणि जे काही संघर्ष होता तुमच्या लाईफ मधला, ते थोडासा आमच्या या एपिसोड मधनं आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही तुमच्या त्या जीवनाविषयी थोडं सांगा की ज्या सुरुवात तुम्ही केली, म्हणजे ह्या अकॅडमी विषयी तुम्हाला कोणी सुचवलं किंवा तुम्ही स्वतः प्रोत्साहित झाला किंवा ज्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागल्या ह्या क्षेत्रात येण्यासाठी, त्या गोष्टीविषयी जरा आम्हाला सांगा. नमस्कार, मी वाजिद शेख सर. आज मी 1999 साली मी ब्लॅक बेल्ट झालो आणि त्या अर्थाने असं तायकांदो खेळ या कराटे खेळ हा प्रचलित नव्हता. त्याप्रमाणे माझ्या आज वडिलांनी प्रशिक्षण देऊन, वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी आज 1999 साली ब्लॅक बेल्ट होऊन आणि ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर शिक्षण आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती, आपण शिक्षण करावं का स्पोर्ट्स करावं हा डोक्यात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काय झालं, ते काय मला त्यावेळी करता आलं नाही. 2007 पर्यंत मी कॉलेज जीवनामध्ये असताना कन्फ्युजन मध्ये होतो ना की स्पोर्ट करावं का शिक्षण करावं. शिक्षण करत असताना मग असं वाटत जायला, स्पोर्ट्स करत असताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला. त्यावेळी मग असं वाटलं मला गावासाठी मी काय तर स्वतः आज उभा राहिलो, पण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय तर करावं हा माझ्या डोक्यात संकल्प त्यावेळी निर्माण झाला. आणि मी एवढा सराव करत असताना प्रशिक्षक अभावी आज मी त्यावेळेला मी मागे पडलो आणि 2007 पासून माझ्या डोक्यात एक सलग एक पिन टोचत होती की मी स्पोर्ट्ससाठी काय तर करावं. मी खेळाडू आहे. मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर दुसरं काही नोकरी फिकरी करण्यापेक्षा मी एक डोक्यात विचार केला की मी एक अकॅडमी स्थापन करावी. म्हणजे ह्याची आवड निर्माण करणारा कोण व्यक्ती होता की तुम्हाला आयडियल कोण होता की बाबा ह्या क्षेत्रात तायकांदो क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे, म्हणजे त्यांनी कुणी प्रोत्साहन दिले तुम्ही ह्या क्षेत्रात जाऊ शकता? ऍक्च्युली मला माझ्या वडिलांनीच मला प्रोत्साहन दिलं, कारण मी ज्या लहानपणापासून एक वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी स्पोर्ट्ससाठी करावं. त्यांना खूप वेगळा आवड होती त्यांना. त्या इराद्याने मी आजपर्यंत 7 वर्ष मी संघर्ष केला. मला कुठलं काहीच त्यावेळेला माहित असं आणि कुणी माहिती देत नसत त्यावेळेला. मग असंच माझ्या सहकार्याने मला सांगितलं, बाबा तू असं जर केलं तर ह्या गोष्टी होतील. त्या इराद्याने मी 2015 साली सोलापूर जिल्हा तायकांदो स्पोर्ट काउन्सिलचे सचिव मंजूर शेख सरांशी माझी ओळख झाली. त्यांच्यामुळे आज मी ह्या अकॅडमीची स्थापना करून मी त्यांच्या प्रयत्न मागून मी एक अकॅडमी स्थापन केली. आणि अकॅडमी स्थापन करत असताना त्यावेळी बऱ्याच अडचणी आल्या. त्यामधून मार्ग काढत मी आज एका असोसिएशनच्या जिल्हा संघटनेच्या पदावर, सहसचिव पदावर मी काम करतो आहे. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थी तायकांदो खेळामध्ये आपलं नाव आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तायकांदो खेळ ऑलिम्पिक खेळ असल्यामुळे जगभरात तो खेळला जातोय. शहरी भागामध्ये तो खेळला जातो. ग्रामीण भागात एक आपली अकॅडमी असावी स्वतःची, म्हणून मी स्थापना केली. आणि आज कित्येक विद्यार्थी आज राज्यस्तरीय पदावर आज गेलेत आणि कित्येक विद्यार्थ्यांनी आज मेडल प्राप्त केले. नॅशनल विद्यार्थी माझ्या अकॅडमीमध्ये आज उपलब्ध आहेत. ज्यावेळेस तुम्ही ब्लॅक बेल्ट झाला त्यावेळेस तुम्ही एखादी सरकारी नोकरी पण निवडू शकत होता, पण तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढावा असं का वाटलं तुम्हाला? नाही सर, मी ऑलरेडी ग्रॅज्युएशन आहे. माझ्या सुद्धा खूप इच्छा होत्या. मी सरकारी जॉब सुद्धा करू शकलो असतो, पण मी जर सरकारी जॉब करू शकलो असतो तर आज मी माझ्या गावचा, माझ्या मुलांचा विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी तो मार्ग सोडून दिला आणि मी अकॅडमीची स्थापन करण्यासाठी मी तिथं पहिल्यापासून प्रयत्न केले. म्हणजे स्वतःच्या आयुष्यातली जी सुवर्ण संधी होती, ब्लॅक बेल्ट मिळाल्यानंतर त्यांना कोणतीही सहकारी नोकरी लागू शकत होती, पण पिलीव गावच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन क्षेत्र आणि एक नवीन उमेद आणि एक नवीन खेळाची ओळख करून देण्यासाठी त्यांनी स्वतःचा प्रयत्न केला आहे. अजून काय म्हणायचं तुम्हाला की ह्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी तुमच्याकडे यावं आणि त्याविषयी काय सांगाल तुम्ही? मी तर असं म्हणेन की आज प्रत्येक शाळेमध्ये फक्त विद्यार्थी
हजारोच्या संख्येने उपस्थित आहात, पण शाळा त्या विद्यार्थ्यांना फक्त 3 ते जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्याच विद्यार्थ्यांचा फक्त तिथं सन्मान करते. राहिलेल्या विद्यार्थ्याचा शाळा सन्मान करत नाही. मी तर असे सांगेन, जे विद्यार्थी खरंच टॅलेंटेड आहेत, ग्रामीण भागात शहरी भागात एवढं टॅलेंटेड आपल्याला लपलेलं आहे, ते विद्यार्थी नक्कीच कुठं तर कमी पडत आहात. म्हणून मला असं वाटतं की तायक्वांदो खेळ हा सगळ्यांना उपयुक्त असून येणाऱ्या तरुण मुलांसाठी मुलींसाठी एक आपल्या करिअरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब आहे. मला असं मी सांगेन समाजासाठी, तायक्वांदो खेळामध्ये तुम्ही करिअर करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या गव्हर्नमेंट जॉब असतील, शासनानं जे क्लास 1 पोस्ट सुद्धा खेळामधून दिलेले आहेत. शासन तुम्हाला भरपूर मेहनत घेत आहे स्पोर्टमध्ये. मला असं सांगेन की ग्रामीण भागातल्या मुलांनी नक्की आणि मुलींनी नक्कीच तायक्वांदो खेळामध्ये यावं आणि आपलं करिअर करावं. असा एखादा विद्यार्थी होता की एखादा विद्यार्थी आहे का तुमच्याकडे की जे विद्यार्थी खेळला आहे राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेवलचा, तर त्या विद्यार्थीविषयी त्याला कोणतं मेडल मिळालं असं कुठला विद्यार्थी आहे सांगाल का? तमसीन शेख ही विद्यार्थिनी आज सलग 2 वर्ष महाराष्ट्र राज्याला मेडल प्राप्त केले. त्यानं 2022 स्वर्ण पदक मिळाले, 2023 मध्ये त्या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळाले आणि 2022 साली ती विद्यार्थी नॅशनल ओडिशा स्पर्धेसाठी ती सहभागी झालेली. ज्यावेळेस तो विद्यार्थी तुमच्याकडे आला की सर मला ह्या प्रशिक्षणाचं ट्रेनिंग घ्यायचं आहे, त्यावेळेस त्याची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही त्याला कसं हँडल केलं? आज ऍक्च्युली मला सांगावंसं वाटतं, कारण मी कित्येक विद्यार्थी बनवले सर, पण परिस्थिती अभावी ते विद्यार्थी आणि मी प्रयत्न करायचो, मुलगा बनवायचो आणि ती मुलं निघून जायची. असा होत असल्यामुळे मी स्वतःचा एक ब्रँड तयार व्हावा म्हणून मी माझ्या मुलीला ऍक्च्युली प्रॅक्टिस एवढी दिली, कारण असं वाटायचं यार मी एवढी मुलं बनवतोय आणि ती मुली निघून जातात, माझा प्रयत्न सफल होत नाही. मग त्या दृष्टीने मी माझ्या मुलीला तमसीन शेख ही विद्यार्थी माझी स्वतःची मुलगी असून मी एक ब्रँड, आपला स्वतःचा ब्रँड असावा म्हणून मी त्याला 7 वर्षापासून मी ट्रेनिंग. काय अनुभव होता एखाद्या लेवलला तू खेळायला गेले आणि तिथं चिटिंग वगैरे जसा हिचा अनुभव आला? तसं काही झालंच नाही, पण जे झालं ते 1-2 पॉईंट असं प्रॅक्टिस कमीच पडली असं समजायचं आपण. 1-2 पॉईंट मायनस झाले. म्हणजे स्वतःवरती कॉन्फिडन्स थोडा कमी आहे असं वाटतं का तुला? तसं नाही, पण जरा आता प्रॅक्टिस कमी जास्त होते ना एखाद्या वेळेस. बर, आता ज्या तुझ्या मैत्रिणी आहेत किंवा तुमच्या सर्कलमध्ये आहेत किंवा दुसरे अजून तुम्हाला बघणारे असतील, त्यांना काय सांगायचं आहे की बाबा तुम्ही ह्या क्षेत्रात काय यावं? तायक्वांदो खेळ बेस्ट आहे. असं आजच्या काळात अत्याचार होतात मुलींवर, ते कमी झालं पाहिजे. आणि गर्ल्स जे आहेत त्यांनी तायक्वांदो जॉईन केलं म्हणजे सेल्फ डिफेन्ससाठी ते तायक्वांदो महत्वाचं आहे, चांगलं आहे आणि त्यासाठी तायक्वांदो जॉईन केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एखादी जर विद्यार्थिनी असेल किंवा तुझे मैत्रीण असेल की तिने पण ह्या तायक्वांदो खेळ स्वीकारायला पाहिजे आणि त्यातून स्वतःला सेल्फ डेव्हलप केलं पाहिजे. त्यामुळं दीदी तुझं नाव काय? माहिनूर मोहसिन पठाण. तू कोणत्या स्तराला खेळलेली आहेस? राज्यस्तरीय स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल. ओके. या विद्यार्थिनीला स्वतः कष्ट करून ब्रॉन्झ मेडल मिळवलेली विद्यार्थिनी आहे. मग तुझी दिनचर्या कशी असते की तू किती वाजता उठते आणि सरांशी कसं कोऑर्डिनेशन करता तुम्ही? शाळेचं कसं शेड्यूल लागतं? आम्ही 5 वाजता उठून 5 ते 7 प्रॅक्टिस करतो आणि परत घरी गेल्यावर परत शाळेचं उरकून परत शाळेत जातो. बर, आणि जो अभ्यास करता तुम्ही मग त्याच्यात कधी सवलत दिली जाते का तुम्हाला शिक्षकांकडून, किंवा एखादा तुमची तास ऑफ झाला किंवा तुमचा होमवर्क नाही पूर्ण झाला तर तुम्हाला काय शिक्षा वगैरे केली जाते का? नाही. म्हणजे शाळेकडून सपोर्ट केला जातो प्रत्येक म्हणजे ऍडजस्टेबल शाळेकडून केलं जातं प्रत्येक. तुझं नाव काय विद्यार्थी? शिवतेज अप्पा लोखंडे. बरं, तुझा अनुभव कसा होता एखाद्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय गेल्यानंतर? जेव्हा मी पहिल्यांदा राज्यस्तरीयला गेलतो तेव्हा खूप नर्वस होतो. म्हणजे अशी भीती होती. नवीन जागेवर नवीन सगळं होतं. मग तिथं सरांकडनं तुला काय कसं गायडन्स केलं जातं की बाबा ह्या खेळासाठी जाताय तुम्ही, त्यानंतर तुम्हाला काय काय सांगितलं जातं की ह्या लेवलला खेळताना असं खेळायचं तसं खेळायचं? सर असं नेहमी सांगतच असतात की नवीन प्रयत्न करा, अनुभव घ्या, असं नेहमी सांगत असतात सर. तुला प्रोत्साहन करणारा असं घरातलं कोणी आहे की तो प्रत्येक वेळेस तुला सांगतो की बाबा तू ह्या क्षेत्रात गेल्यानंतर तुझा जे जीवनाची कलाटणी आहे किंवा वेगवेगळा क्षेत्र तुला मिळेल असं सांगणारं कोण असतं घरातलं? आई वडील बहीण. घरातून सगळ्या व्यक्तींकडनं तुला प्रोत्साहन केलं जातं हो. आणि तुझ्याकडनं तेवढं करून पण घेतलं जातं. तुझ्याकडे आता कोणकोणते मेडल आहेत? माझ्याकडं जिल्हा, तालुका,
एवढे मेडल. जिल्हा लेवलला खेळलाय, तालुका लेवलला खेळलाय आणि राज्याला सहभाग आहे. राज्यस्तरीय कोणत्या ठिकाणी गेला होता? पहिल्यांदा वर्ध्याला गेलतो, दुसऱ्यांदा मुंबईला आणि तिसरा चंद्रपूर. म्हणजे हे विद्यार्थी जे आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या लेवलला जाऊन हा तुझं नाव काय? ज्ञानेश्वर बबन कांबळे. बरं, मग तू तू कसं स्वतःचा शेड्यूल लागतो मग? म्हणजे आता 5ला रनिंगला उठायचं, नंतर व्यायाम हे घेऊन 6-7ला कॉलेजला जायचं असतं. सकाळी 7 नंतर कॉलेज कॉलेज असतं. म्हणजे कॉलेजमध्ये तुला कसं कधी एखादा क्लास बंक झाला किंवा शिक्षकाने कोणता अभ्यासक्रम राहिला तर तुला कसं हँडल केलं जातं तिथे? काय नाही, सपोर्ट करते ते समजे सर्व. खेळण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला बाहेर जायचं असतं, समजा उद्या तुमची प्रॅक्टिस आहे 2 दिवस किंवा तुम्हाला खेळायला बाहेर जायचं त्यावेळेस शिक्षकांना काय सांगितलं तुम्हाला? काय नाही, ती परमिशन घ्यावं लागते, फक्त परमिशन द्यायचं. परमिशन दिली हा. जाते. बरं, तुला काय म्हणायचं आहे आता जर तुझे मित्र आहेत मैत्रिणी आहेत की ह्या खेळाकडे काय यावं? खेळात स्कोप चांगला आहे, हम्म. शालेय स्पर्धांसाठी बरं. आणि सेल्फ डिफेन्ससाठी महत्वाचं. ज्यावेळेस तुम्हाला एखादं मेडल मिळतं, एखादं पारितोषिक मिळतं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं, सत्कार्य होतो. सत्कार वगैरे हा, होतो, हा. प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे तुम्ही अजून उमेद वाढते की बाबा आपण काहीतरी वेगळ्या क्षेत्रात काहीतरी नाव लौकिक करतो असं स्वतःवरती असा काही विश्वास निर्माण होतो की आपण अजून पण मोठं व्हायला पाहिजे, आहे का नाही? बरोबर. तुझं नाव काय? साखी साजेशी. बर, तुला काय म्हणायचं आहे या क्षेत्रात जी विद्यार्थी येणार आहे त्यांना काय सांगशील तू? मी एवढं सांगतो की ह्या क्षेत्रात यावं, हा. की ह्यात सेल्फ डिफेन्स हे सगळं आहे आणि जे आपण पदावर जाईल वर हा. खेळून हा. ते आपल्याला पद लवकर मिळतात. बरोबर, जे शिक्षणात मिळत नाही ते इकडून मिळतात. म्हणजे राखीव गटातून ज्या जागा उपलब्ध केल्या जातात त्या जागेत तुमचं पटकन भरती होऊ शकते किंवा पोलीस भरती असू द्या किंवा आर्मी भरती असू द्या, ह्या क्षेत्रात ज्यावेळेस याल तुम्ही तर तुम्हाला सोपा मार्ग निर्माण होतो हे तुला सांगायचं. मेडल बिडल मिळाला की लगेच घेतात. मग तुझं शेड्यूल कसं असतं की ज्यावेळेस तू येतो की सरांकडे सर ज्यावेळेस ट्रेनिंग घेत असतात किंवा तुमचं प्रॅक्टिस घेत असतात त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो का? हो, होतो थोडाफार. शारीरिक त्रास होतो का? होतं, अंग दुख नाही बरं, मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला काय सांगता? काय नाही, एवढंच की प्रॅक्टिस करत राहा, काय नाही होत. प्रॅक्टिस केल्याने अधिक होत आहे, केल्याची पाहिजे, बरोबर आहे हा. का? मग अजून काय म्हणायचं तुला ह्या शाळाविषयी? काय कोणता एखादा अनुभव होता की ह्या ठिकाणी खेळायला गेल्यानंतर तुझ्याबरोबर किंवा चिटिंग झाली आहे किंवा तुला त्यावेळेस नर्वसपणा कशामुळे आलाय, असं काय की झालं? असं बाहेर गेल्यावर मोठ्या ह्याच्यावर गेल्यावर पदावर भीती वाटते ना, हा की आपण पहिल्यांदा आलोय काय होईल. असं वाटतं की कोणी ब्लॅक न खेळ नाही पाहिजे, हा हा ते वरच्या गटातला खाली खेळतो ना ते नको पाहिजे. बरोबर, म्हणजे जे विद्यार्थी वरच्या लेवलला खेळणारे असतात ते तुमच्या बरोबर मीटअप नाही झालं पाहिजे आणि ती फाईट नाही झाली पाहिजे अशी त्यावेळेस भीती वाटते तुम्हाला स्वतःला. मग एखादा असा अनुभव सांग की ज्यावेळेस तू खेळायला गेलाय आणि त्यावेळेस तुला इंजरी झाली आहे किंवा तुला दुखापत झाली असं झालीच नाही, आजपर्यंत कुठे इंजरी झाली नाही? झालीच नाही. मग इथे गाव लेवलला ज्यावेळेस तुम्ही गावातून जाता किंवा ट्रेनिंगला येत असता त्यावेळेस गावातले विद्यार्थी किंवा गावातले गाव लेवलची माणसं तुम्हाला कसं बघितलं जात त्यांच्याकडून? की त्यांना प्राऊड वाटतं ना आपल्या गावातला मुलगा चाललाय, हा असं ह्या नजरेने बघतात. हा एक छोटासाच आहे आपल्या बरोबर. हा कितवीत आहे बघूया. तुझं नाव काय? सुलतान. पूर्ण नाव? सुलतान वाची शेख. मग तुला ह्या खेळात कशी आवड लागली? तायकांदा. तायकांदो खेळाची आवड लागली. मग तू प्रॅक्टिस करतो का रोज? किती वाजता प्रॅक्टिस करतो? 5. सकाळी 5 वाजता उठतो. कोण उठवतो तुला? सर उठवतात? हा. स्वतः सर उठवतात का? हो. मग तू कसं जेवण वगैरे कसं करतो? त्रास होतो का तुला इकडे प्रॅक्टिसला आल्यानंतर? नाही त्रास होत. काय म्हणशील तू? तुझ्या सगळे विद्यार्थी असतात, शाळेत जातो तू एवढा मोठा मस्तपैकी इथं क्लास वगैरे जर गेल्यानंतर काय म्हणतात तुझे विद्यार्थी? बोलता ते म्हणता हा गलती मैंने मार दिया. हा बोलते मेरे को मारते बोलताय. तुझं नाव काय? शिवानी. गाव? पिलीव. बर, तू इथे अकॅडमीला जॉईन झालीस त्यावेळेस तुला घरच्यांकडून कसा प्रोत्साहन होता? म्हणजे चांगला प्रोत्साहन. आता माझे पप्पा म्हणत होते जॉईन कर, पण माझी थोडी काय अडचण होती घरची त्यामुळे मी जॉईन करू शकले नाही. पण सर आले आमच्या शाळेमध्ये आलते तेव्हा म्हणले सर की जॉईन करा, तुम्हाला चांगलं आहे. म्हणून आम्ही लगे घरी गेले, बोलले. पप्पा म्हणले जा, चांगलं आहे. पप्पा काय करतात? पप्पा रेशीम उद्योग आहे आमचा. बर बर.
मग आता तू एखाद्या वेळेस इथं ट्रेनिंग घेतेस थकतेस आणि घरी जातेस त्यावेळेस तुला घरातली कामं पण करायला होतात का? नाही असं लई जास्तही करत नाही. जास्त थकल्यानंतर म्हणते थोडा आराम कर, तुला जेव्हा करू वाटेल तेव्हा तू करू शकते का. बरं ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गेम साठी बाहेर घेऊन जातं बरं का, कधी सोलापूरला किंवा एखाद्या जिल्हास्तरीय जातं त्यावेळेस घरून कसं सांगितलं जातं की तुम्ही स्वतःच ज्यावेळेस पैशाची अडचण असते किंवा त्यावेळेस तुझा एखादा अनुभव होता की यावेळेस खेळायला जायचं आपल्याला खूप इच्छा आहे आणि त्यावेळेसच एक्झॅक्टच घरून नाही जाण्याचं, असा कधी अनुभव आलाय? असा आलाय. हा. म्हणजे आम्ही कबड्डीला चाललो होतो हा. तेव्हा घरच्यांची जरा परिस्थिती कमीच ह्याच्यात होती, हम्म. तेव्हा जाऊ दिलं नाही घरच्यांनी. मग त्यावेळेस एकदम नर्वस फील झाला आहे का नाही? जायची तर खूप इच्छा आहे परंतु आता घरची परिस्थिती नसल्यामुळे जायला नाही भेटलं आहे का नाही? मग आता एखाद्या शाळेत ज्यावेळेस जाता तुला कोणतं मेडल वगैरे मिळालंय का आजपर्यंत? नाही आजपर्यंत नाही, आता जॉईन केला मी क्लास. बरं. मग काय सांगशील तुझ्या विद्यार्थ्यांनी जे ह्या अकॅडमीला जॉईन करण्यासाठी कसं सांगशील? आता खूप अत्याचार होतात मुलींवरती, ते होऊ नये त्यामुळं त्यांनी ही तायक्वांदोच ही जॉईन करावा क्लास. कारण की त्यांच्यावर जेवढा अत्याचार होतोय तेवढा कमी व्हावा म्हणून प्रयत्न करावा त्यांनी. बरोबर आहे. जे महिलांवरती आतापर्यंत अत्याचार होत आले त्यांना जर तुम्ही स्वतः सेल्फ डिफेन्स बनला तर ते होणार नाहीत, त्याला ह्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे भजवा. दीदी तुझं नाव काय? ऋतुजा प्रमोद शिंदे, गाव कुठलं? कुसमड. किती दिवस झालं अकॅडमी जॉईन होऊन? महिना झाला. 1 महिना झाला. कसं वाटतंय? ज्यावेळेस पहिला दिवस होता सरांनी पळवलं, पाय दुखले का त्या दिवशी? हो थोडं दुखले. थोडे दुखले, आता दुखत नाहीत? नाही, काय काय करून घेतलं जातं तुमच्याकडनं? सगळं म्हणजे असं ते केकाती सर्व करून घेतले जातात. बर, वर्कआउट पूर्णपणे तुम्ही करता. कधी असं वाटतं का शाळेतून आज नाही बाबा बंक करून जाऊया, आज क्लास, आज घरीच जाऊया, असं कधी झालंय का? एखादा दिवस असा होता की सरांनी बोलवले बाबा आपल्याला क्लासला नाही जायचं, आज अंग दुखतंय वगैरे? नाही असं कधी झालं नाही. तेवढं आम्ही पाऊस होता तेव्हा येत नव्हतो. बर. कोणता जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कधी खेळायला नेले का सरांनी बघायला गेम कशी असती किंवा काय? ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग होतं इथं ज्यावेळेस आणि एखादं बाहेरगावी खेळायला जाता त्यावेळेस तुम्हाला नेलं होतं का सरांनी काही सोबत? नाही. 1 महिन्याचा अनुभव आहे विद्यार्थिनीचा बजाळा. तुझं नाव काय ताई? गौरी शिंदे. गौरी शिंदे, गाव कुठलं? कुसमड. कसा होता तुझा अनुभव हे क्लास जॉईन करण्याचा? माझ्या आईने पर्सन केलं, हानसर आलते तायक्वांदो म्हणून खेळ आहे, मग आम्ही घेतला. शाळेचं नाव कुठलं? कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय. रयत शिक्षण संस्थेची ही विद्यार्थिनी आहे कर्मवीर भाऊराव पाटील. ज्यावेळेस सर त्यांच्या शाळेमध्ये जाऊन सांगितलं की हा खेळाचं महत्व काय आहे, ह्यातून तुम्हाला फायदा काय आहे, असे हे विद्यार्थी किती दिवस झाले जॉईन? महिना. 1 महिना. नवीनच विद्यार्थ्याने. मला सांग, ज्यावेळेस घरातलं वातावरणच तुझ्या असं आहे की जिथं म्हणजे ह्या खेळाबद्दल पूर्ण माहिती आहे बरोबर, ट्रेनर वडीलच आहेत तुझे, पण तुझी स्वतःची कधी इच्छा नसते असं कधी झालंय का? नाही. नाही असू शकतं की, होऊ शकतं की कधीतरी बाबा मला नाही माझ्याकडं जायचं आहे, माझ्या मैत्रिणीने बोलवलंय, एखाद्याचा बर्थडे आहे, उगाच तुम्ही मला प्रोत्साह हे करताय, असं कधी झालं का? नाही. म्हणजे स्वतःच्या सोयी इच्छेने पण तू प्रत्येक वेळेस प्रॅक्टिस करत असते. बरोबर आहे. हो. बरं शिवतेज, तुझा कसा अनुभव आहे ह्या खेळाविषयी? एखाद्या सरांनी बोलवलंय आणि तुला तुझ्या मित्रांबरोबर जायचं आहे, बाहेर जायचं आहे, त्यावेळेस तू सरांना कशी सांगतो एखादी गोष्ट? काय म्हणजे बंक करायचंय मला, आज ट्रेनिंगला नाही यायचं, त्यावेळेस तू काय सांगतो कारण? तसं नाही कधी झालं. मी प्रॅक्टिस सोडून दुसरीकडे कुठं नाही गेलो. प्रॅक्टिस सोडून कधी दुसरीकडे गेला नाही? अरे होत असेल की यार, बर्थडे असला, कधी कुणाचा घरचा कार्यक्रम असतो, कुठं लग्न असलं, उगाच कुठलं दुसरं कारण सांगितलं नाही का? नाही, जे कारण आहे तेच सांगतो. मग सुट्टी बरं, घेतो. त्यावेळेस सरांकडनं सूट दिली जाते? हा. बर. ज्यावेळेस तू खेळायला बाहेर जातोस त्यावेळेस कधी सर सोबत असतील नसतील, त्यावेळेचा अनुभव काय आहे का एखादा? हो, कोणता? राज्यस्तरीयचा वर्ध्याला गेलो होता. बर, कसा गेलास तू? इथून सोलापूरला मी बसने गेलतो आणि तिथून सोलापूरचे सर होते मंजूर सर, त्यांच्यासोबत गेलतो त्यांच्या टीम सोबत. बर, दुसरं